आणि थर्ड मेथड जी पाहणार आहोत आपण ती आहे फ्रॉम कार्बोनिल कंपाऊंड. कार्बोनिल कंपाऊंड म्हणजेच काय? कार्बन कार्बन असा कंपाऊंड ज्या ठिकाणी कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड असेल, जसं कीटोन असेल, कार्बोक्सिलिक ऍसिड असेल किंवा अल्डिहाइड असेल. या तीन गोष्टी काय आहेत? कार्बोनिल कंपाऊंड आहेत त्या. ठीक आहे. सपोज हा आपला कुठला तरी एक कार्बोनिल कंपाऊंड आहे. जर मला कार्बोनिल कंपाऊंडचं कन्व्हर्जन अल्कोहोल मध्ये करायचं असेल तर त्याची रिएक्शन मी करणार आहे ग्रिग्नार्ड रिएजंट सोबत. कशासोबत? ग्रिग्नार्ड रिएजंट. तर ग्रिग्नार्ड रिएजंट म्हणजेच काय? RMgX. या ठिकाणी आर मीन्स कुठला तरी अल्केन ग्रुप आहे. ठीक आहे. म्हणजेच या ठिकाणी कार्बन आहे, आपल्याला हे तर नक्कीच माहिती आहे कार्बन इज गोज विथ कार्बन. तर आपल्याकडे प्रोडक्ट कुठला काय होईल या ठिकाणी? या गोष्टी ऍज इट इज आहेत. कार्बनवरती हा एक कार्बन ऍड होईल आणि हा या ठिकाणी डबल बॉन्डचं कन्व्हर्जन सिंगल बॉन्ड मध्ये होणार MgX. बट हा आपल्याकडे सध्या आपल्याला अल्कोहोल बनवायचा होता, सध्या आपला प्रोडक्ट फॉर्म झालेला नाहीये. तर ह्याची रिएक्शन मी करणार या ठिकाणी H2O सोबत. H2O मीन्स HOH. मला या ठिकाणी बनवायचा होता अल्कोहोल. अल्कोहोल मध्ये माझ्याकडे ऑक्सिजन तर आहे, यामध्ये कमी कशाची आहे तर एक हायड्रोजनची. तर काय करणार मी? हायड्रोजनचा अटॅक ऑक्सिजन वरती करणार. वेन हायड्रोजन इज अटॅक ऑन दॅट ऑक्सिजन देन दिस बॉन्ड विल बी ब्रेक. तर माझ्याकडे कंपाऊंड फॉर्म होईल. हा माझा तयार झालेला आहे या ठिकाणी अल्कोहोल. आणि या ठिकाणी बाय प्रोडक्ट कसा येईल? हा OH जो आहे यावरती निगेटिव्ह आयन असेल आणि या ठिकाणी हा एक मेटल आहे, मेटल वरती चार्ज असतो पॉझिटिव्ह. निगेटिव्ह इज ऑलवेज गोज विथ पॉझिटिव्ह. देन माझा बाय प्रोडक्ट या ठिकाणी तयार झालेला आहे. ठीक आहे. ओके.